आझाद मैदानात आंदोलनासाठी फक्त 8 तासांची परवानगी, मनोज जरांगे पाटलांची परवानगी देऊन कोंडी केल्याची चर्चा। पण ते असं नाही, एक दिवसाचे नाही, जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलनाला परवानगी द्या। एक दिवसाच्या परवानगीबाबत जरांगे पाटील नाराज। वाटाघाटींसाठी जरांगेंची भेटीबाबत काहीही चर्चा नाही, चर्चेची आंदोलकांची तयारी हवी, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये तातडीची बैठक, आरक्षण वाचवण्यासाठी बैठकीत रणनीती ठरणार असल्याची माहिती। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 20 वर्षानंतर पहिल्यांदा संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र, ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य एकाच फोटो फ्रेम मध्ये पाहण्याचा योग। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती। सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान, मराठी कलाकार कलाधिपतीच्या भक्तीत लीन, अभिनेता गोविंदासह हिंदी कलाकारांच्या घरीही गणरायाचं जल्लोषात स्वागत। गणेश चतुर्थीला गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पुराचं विघ्न, 100 गावांचा संपर्क तुटला, पुरात गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं प्रशासनाचं सफल अभियान। आणि गडचिरोलीच्या छत्तीसगड सीमेवर चकमक, 8 तासांच्या कारवाईत पोलिसांकडून 4 नक्षलींचा खात्मा, इतरांचा शोध सुरू।